एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांदरफळ माणकेश्वर मळा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। चिमुकल्यांचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ दरवर्षी 10वी 12वी या वर्गात विशेष गुण प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करीत असतो। तर चिमुकल्यांनाही दप्तर, वह्या, पेन या शालेय साहित्याचे वाटप यावेळी केले जाते। धार्मिक व सामाजिक कार्यातही पत्रकार संघाचा मोठा वाटा असून यात गरजूंना रेनकोट, छत्री व उबदार अशा साहित्याचेही वाटप केले जाते। नुकतेच पंढरपूर येथे पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे व पत्रकारांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना याही वर्षी 1000 छत्र्यांचे वाटप करण्यात आले। दरवर्षी 1 लाख वह्यांचे वाटप केले जात असून उपक्रमाचे हे 21वे वर्ष आहे। यातून पत्रकारांचा कोणताही राजकीय हेतू नसून कोणताही पत्रकार निवडणूक लढवित नाही, तर निस्वार्थीपणे संपूर्ण महाराष्ट्र व राज्याबाहेर देखील हा उपक्रम पत्रकार अत्यंत उत्साहाने राबवत असल्याची माहिती राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणातून दिली। संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी मराठी माध्यमातील शाळा याच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना प्रगतीकडे नेतील असे सांगितले। केंद्रप्रमुख आवारी पाटबंधारे विभागाचे अभियंता रजनीकांत कवडे, सरपंच लताताई खताळ, उपसरपंच संदीप ठोंबरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गोडसे, ग्रामसदस्य शरद कोकणे, संगीता गोडसे, राजेंद्र खताळ, बाळासाहेब गडाख, मुख्याध्यापक सुरेखा करपे, क्रीडा शिक्षक बाळासाहेब चव्हाण, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब वाघचौरे, जिल्हा अध्यक्ष सोमनाथ काळे, पत्रकार संघाचे संगमनेर तालुका अध्यक्ष संजयजी गोपाळे, उपाध्यक्ष स्वानंद जगताप, अकोले तालुका उपाध्यक्ष अशोकराव शेळके, सी न्यूजचे प्रतिनिधी नितीन कोकणे, गोरक्ष नेहे, सोसायटीचे चेअरमन मारुती काळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी वृक्षारोपण करून वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले। तर पत्रकार संघाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले। तर राजन शिंदे यांनी गरीब विद्यार्थ्यांना गणवेशासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे घोषित केले। पत्रकार व ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी न्यूजचे संचालक बाळासाहेब गडाख यांनी केले, तर आभार भारत रेघाटे यांनी मांडले। सुंदर अशा दुपार सुंदर आहे म्हणायची वेळ आपल्याकडे फारशी येत नाही, परंतु धांदरफळची दुपार सुद्धा अतिशय सुंदर आहे। सुंदर सकाळ किंवा सुंदर संध्याकाळ म्हणतो आपण, पण ही दुपार सुद्धा अतिशय प्रसन्न वाटतंय। या प्रसंगी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आरोटे साहेब, आपले नगर उत्तरचे अध्यक्ष काळे साहेब, गोपाळे साहेब, आपल्या सरपंच लताताई खताळ, सगळे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे आमचे सगळे अध्यक्ष, सगळेच जण, आमचे भाऊसाहेब, आपले सर्व पत्रकार मित्र, सर्व शिक्षक, विद्यार्थी, सर्वांना सर्वप्रथम नमस्कार। आज खरं म्हणजे आमचं सध्या खूप माझी लाडकी बहीण आणि इतर विविध शासनाच्या विषयामुळे भरपूर सारं कामं चालू आहेत, परंतु आज येण्यामागची 2 कारणं होती। एक म्हणजे हा आमच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता, तो मी कधी चुकवत नाही कुठलाही, आणि दुसरं अत्यंत निस्वार्थी भावनेने काम करणारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा हा कार्यक्रम असल्यामुळे मी इथं आवर्जून बरेच कॅटचॅट करून आता हे 2 जण मला चला चला साहेब पुढचं बघा असं ते म्हणत आहे, परंतु ते सगळं यायचंच म्हणून मी इथं आलो। खरं म्हणजे तिसरं पण कारण आहे की हा परिसर मला अत्यंत आवडतो। हे वडाचं झाड, हे मंदिर, हे बांबूचे बेट, मी आधी पण येऊन गेलो इथे शाळेमध्ये या, आणि या परिसरातली लोक हे अत्यंत प्रेमाने हा परिसर जतन करतात, तिथल्या सगळ्या गोष्टींचा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात, त्यामुळे पण मला इथे यायला निश्चितपणे आनंद होतो। बघा इथे टॉयलेट आहे, आपली पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी
फार काही तुम्हाला इथं सगळं 5 स्टार फॅसिलिटीज दिसणार नाही, परंतु सुंदर असं एक परिसर विकसित इथं निश्चितपणे केलेला आहे. त्यामुळे इथे यायला निश्चित प्रसन्नच वाटतं. विषय निघाला जिल्हा परिषदचा, तर जिल्हा परिषदच्या शाळा, मी पण जिल्हा परिषद शाळा मौद बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूरचा विद्यार्थी आहे. का ताकद आहेत असं माझं म्हणणं आहे. जिल्हा परिषदच्या शाळा जर मी मागच्या 5 वर्षातलं सगळं बघितलं, यावर्षी सुद्धा संगमनेरमध्ये जिल्हा परिषदच्या शाळांची विद्यार्थी संख्या 3000 वाढली. जिल्हा परिषद शाळांची विद्यार्थी, कितीतरी खाजगी शाळांचे विद्यार्थी इकडं परतताना दिसत आहेत, मधूनच दुसरीतून तिसरीतून जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये ऍडमिशन. मोठ्या मोठ्या इंग्रजी आणि कॉन्व्हेंटच्या आणि या शाळा असताना सुद्धा आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने आता येताना दिसत आहेत. त्याचं श्रेय शिक्षकांना आहे मुख्यतः, त्याचं श्रेय शाळा व्यवस्थापन समितीला आणि तिसरं ग्रामपंचायत. माझा तर निकष असतो की कुठलं गाव चांगलं, त्याचा एक पहिला निकष असतो त्या गावाची शाळा कशी आहे, त्या गावातल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आमच्या कशी लोक हे चालवतात. कारण शिक्षकांकडून आणि शाळेची शिस्त लावण्याची जबाबदारी व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतची करून घेणे, आणि अर्थात मुख्य रोल शिक्षकांचा तर आहेच आहे. तर या तिघांचं सहकार्य एकत्र असल्यामुळे संगमनेरच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी संख्या 22,000 गेली. त्यामुळे निश्चितपणे मला एक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संबंधित कोणी जर मदत करत असेल, तळागाळातली सगळ्यात समाजाच्या सामाजिक शिडीवरच्या शेवटच्या पायरीवरचे विद्यार्थी असतात, ज्यांना कदाचित इतर चांगल्या घरातल्या म्हणजे श्रीमंत घरातल्या विद्यार्थ्यांना एवढ्या सुविधा मिळत नसतील, परंतु आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हातात पुस्तक दप्तर मिळाल्यानंतरचा तुम्ही पाहाल तर निश्चितपणे जाणवेल. त्यामुळे मला पुन्हा एकदा मराठी पत्रकार संघाचे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मनापासून आभार मानायचे आहेत की तुम्हाला या आमच्या मुलांसाठी काहीतरी करावंसं वाटलं, इथे येऊन कार्यक्रम करावासा वाटला. त्यामुळे मनापासून तुमचे आभार. आणि असंच की आपली जिल्हा परिषदेची मी संस्कृती म्हणेन की अशीच टिकत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि लावतो. गोरक्षणातले हे अमोलजी मातकर, भरतजी रेगाटे, अशोकराव शेळके, बाळासाहेबजी गडाख, नितीनजी कोकणे, सुखदेवजी गाडेकर, त्याचबरोबर या गावच्या प्रथम नागरिक लताताई खता, उपसरपंच संदीपजी ठोंबरे, शरदभाऊ कोकणे, संगीताताई गोडसे, राजनजी खता, त्याचबरोबर सर्वच माझ्याबरोबर काम करणारे पत्रकारिता क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ पत्रकार, सर्व असेच आपण शिक्षण क्षेत्रातील उपस्थित असलेले ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत, ज्ञानाचे कुशल ओळखणारे आपण सर्व मान्यवर. खरं तर आम्ही हा कार्यक्रम घेण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. धांदरफळ गटामध्ये हा कार्यक्रम होतोय, पण हा कार्यक्रम होत असताना या भागातील केंद्र प्रमुख अशोक आवारी सर आणि त्यांच्या अगोदर देखील मी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या नरसोबाई पर्वतरांगांमध्ये असलेल्या उंचावणी शाळेमध्ये त्यांच्या गृहिणी त्या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करतायत. त्या ठिकाणी त्या शाळेला साहित्य वितरण करत असताना या भागातील देखील शाळा घेतल्या पाहिजे ही संकल्पना माझ्या मनामध्ये होती, आणि म्हणूनच आज या ठिकाणी या शाळेच्या ठिकाणी साहित्य वितरण सोहळा या तालुक्याचे अध्यक्ष माननीय सोमनाथजी संजयजी गोपाळे आणि सोमनाथजी काळेसे यांच्या संपन्न होतो. खरं तर मी नेहमी सांगत असतो, पत्रकारांकडे पाहण्याचा या समाजाचा दृष्टिकोन वेगळा राहिलेला असेल, पण आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, विभ्रांत भावना आमच्या मनामध्ये असल्यामुळे आम्ही गेल्या 22-21 वर्षापासून हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवत आहे. आज देखील अकोला जिल्ह्यामध्ये या असाच उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतोय, आणि हा उपक्रम घेण्याचा उद्देशच आमचा वेगळा आहे. का पत्रकार हा देखील एक सामाजिक कार्यकर्ता आहे. लिखाणाच्या माध्यमातून तो जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडत असला तरी ज्या उपेक्षित घटकाला न्याय दिला पाहिजे ते सामाजिक काम आमच्या पत्रकार संघाच्या माध्यमातून चालतं, आणि हे काम या भागातील आज या ठिकाणी आपण साहित्य दिलंय, पण आपण या भागातील संगमनेर तालुक्यातील 34 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेतलेल्या आहेत,
आणि त्या 34 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या साहित्य आपण त्यांना दिलेले आहे, त्याचंही वितरण आपण या भागात लवकरच होईल. खरं तर पत्रकारांकडे देण्याची दातृत्व मोठ्या प्रमाणात आहे. आता जर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी नागरे साहेब यांच्याबरोबर मी बसलो, त्यांनी मी विचारलं, साहेब तुमचं गाव कोणतं? तर त्यांनी सांगितलं मी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला. मी म्हणलं साहेब सांगोला जिल्ह्यात सांगोला तालुक्यात देखील माझ्याबरोबर काम करणारे सतीश सावंत 2 दैनिकाचे मालक त्या ठिकाणी देखील साहेब मी आता 2 दिवसापूर्वी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आम्ही 2000 छत्र्यांचं पंढरपूरला वितरण केलं. महाराष्ट्रामध्ये नव्हे, महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जा, आम्ही 1 लाख वह्या असेल, 1 लाख दप्तर असेल, हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो. आणि हा राबवण्याचा संकल्प आमच्या ग्रामीण भागातील पत्रकार करत असतात. आणि पत्रकारांच्या दृष्टीने हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा आम्ही का मानतो? आम्ही देखील एक विद्यार्थी दशेत असताना देखील आम्हाला देखील कोणीतरी काहीतरी दिलं. कारण जे मैत्री असते ती लहानपणाची मैत्री, ही शालेय जीवनाची मैत्री ही शेवटपर्यंत असते. आणि दुसरी जी मैत्री असते ही स्वार्थाची मैत्री असते. म्हणून आम्ही हा उपक्रम घेत असतो. साहेब, हा आमच्या पत्रकार संघाच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला. त्यावेळेस आमच्या पत्रकार संघाने राज्य शासनाने सांगितलं, सरकारी कर्मचाऱ्यांना जसं 50 लाख रुपयाचे विमा कवच दिलं जाईल तसं पत्रकारांना दिलं जाईल. पण त्या काळात तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र आमच्या कोणत्याही प्रकारचा GR काढला नाही. पण माणुसकीचा धर्म म्हणून आम्ही आमच्या राज्य पत्रकार संघाच्या वतीने तो संघाचा सभासद आहे किंवा नाही यापेक्षा तो पत्रकार आहे. आम्ही सर्व पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली. या संघामध्ये काम करत असताना 365 दिवसापैकी 265 दिवस आम्ही सामाजिक काम करत असताना दातृत्व हे आमच्या पत्रकारांमध्ये आहे. आम्ही कोरोना काळामध्ये देखील माझा इंदापूरचा तालुका अध्यक्ष संपूर्ण राज्यभरामध्ये आम्ही वितरण केलं. आमच्या इंदापूरच्या एका तालुका अध्यक्षाने 4 कोटी रुपयाचा किराणा 2 महिने वाटप केला. आमच्या पत्रकारांकडे देखील देण्याची ताकद आहे. आणि ही ताकद फक्त ग्रामीण भागातील पत्रकारांमध्ये आहे. आणि माझ्या ग्रामीण भागातील आम्ही 27,000 आमची या सर्व पत्रकार संघाची संख्या आहे. आणि गोवा असेल, दिल्ली असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, या 4 प्रांतांमध्ये या संघटनेचं कामकाज चालतं. आणि वर्षभरामध्ये देखील आम्ही चांगले उपक्रम घेत असतो. मध्ये जी आपत्ती आली होती कोकणामध्ये त्यावेळेस देखील आम्ही 6 टन किराणा साहित्य हे आम्ही त्या ठिकाणी म्हणून काम करत असताना आम्हाला देखील एक तेव्हा वाटतो आम्ही पत्रकार असल्यानंतर लोकशाहीचा 4था स्तंभ आपल्याला पाहिलं जातं. हे सर्व काम करत असताना आमच्यासारख्याचे चांगले संबंध प्रस्थापित होतात. आणि हे काम आम्ही करून घेत आहोत. आणि असंच काम आज 21 वर्षापासून आपण गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा घेत असतो. हे साहित्य वितरण करत असतो. साहित्य वितरण करत असताना आपण प्रत्येक शाळा मुली अनेक शिक्षक असं करतात, साहित्य मागणी करतात, पण त्यांना आम्ही साहित्य दिल्यानंतर ते साहित्य वितरण होत नाही याची आम्हाला जाणीव झाली. साहेब, गेल्या 21 वर्षापासून हा आम्ही कार्यक्रम घेत असतो. हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरामध्ये घेत असतो. आम्ही स्वतः शाळेवर जात असतो. आम्ही याच्या अगोदर प्रयोग केला. आणि शिक्षक तुम्हाला सांगतो माझ्याकडे यादी असते. सकाळी उठल्यापासून शिक्षक माझ्याकडे मागणी करत असतात. पण त्या साहित्य आम्ही त्यांच्याकडे देतो. ते साहित्य आम्ही दिल्यानंतर त्या शाळेत कोणी दिलं याची सुद्धा सांगायला त्या शिक्षकांना हे योग्यता वाटत नाही. म्हणून मी काल देखील दररोज मी 5 शाळा घेत असतो. काल देखील मी आदिवासी भागातील 5 शाळांवर स्वतः जाऊन ते साहित्य द्यायचं, बसून राहायचं, असा उपक्रम आम्ही आहे. तुमच्या संघटनेत विधानसभा मतदारसंघातील या भागातील देखील साहित्य आम्ही केले. आम्ही 34 शाळांची या ठिकाणी निवड यावर्षी केलेली आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.